महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी निवेदन पाठवलेले आहे. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठवलेले निवेदन आहे. तो निवेदन दिनांक 27 जुलै 2026ला पाठवलेले आहे. त्याचा विषय असा बघा, राज्य सेवेतील कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी बघा, महाराष्ट्र राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मूळ वेतन, निवृत्ती वेतनासह वेतन यामध्ये 50% महागाई भत्ता, DA आणि DR विलीन करण्याबाबत कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी असेल तर त्यांना DA आणि सेवानिवृत्ती असेल तर त्यांना DR हे विलीन करण्याबाबत निवेदन दिलं आहे. हे निवेदन आपण थोडक्यात व्यवस्थित या ठिकाणी आपण समजून घेऊया. हे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ कडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले एक अधिकृत निवेदन पत्र आहे. या पत्राचा मुख्य आशय आणि अर्थ खालीलप्रमाणे आहेत. मुख्य विषय काय या ठिकाणी आपण समजून घेऊया. राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात म्हणजे निवृत्ती वेतनात 50% महागाई भत्ता, DA आणि DR विलीन मर्ज करण्याबाबत पत्रातील महत्त्वाचे मुद्दे. केंद्राचा निर्णय. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने 1 जानेवारी 2026 पासून केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 60% महागाई भत्त्यापैकी 50% महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये समाविष्ट करण्याचे, विलीन करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने आदेश दिलेले आहेत. महागाई वेतन. वेतनात समाविष्ट केल्या जाणाऱ्या या महागाई भत्त्याला महागाई वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई निवृत्ती वेतन म्हणजे या ठिकाणी DA आणि या ठिकाणी डिअरनेस पेन्शन असे संबोधले जावे असे केंद्राच्या आदेशात स्पष्ट केले आहे. महासंघाची मागणी या ठिकाणी अशी आहे बघा, केंद्राप्रमाणे सर्व सेवा सुविधा राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे हे राज्य शासनाचे धोरण असल्याने महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या मूळ वेतनातही 50% महागाई भत्ता विलीन करण्याचा आदेश काढावा आणि तो केंद्राप्रमाणे 1 जानेवारी 2026 पासून लागू करावा पासून लागू करावा अशी आग्रहाची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्रावर नितीन काळे अध्यक्ष, रमेश धंजाळ साहेब, सिद्धी संकपाळ, संतोष ममदापुरे आणि समीर भाटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच या पत्राची प्रत मुख्य सचिव आणि अपर मुख्य सचिव म्हणजे वित्त विभाग यांना माहिती व कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहेत. आता माननीय मुख्यमंत्री महोदय याचं उत्तर काय देतात या ठिकाणी आपण पाहूया. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.